पहाटे थंडीची सकाळ होती. एका जुन्या घरामध्ये, झोपडीसारख्या जुन्या घरामध्ये खिडकीतून थंड वारा येत होता. जवळपास ते घर तुटायच्याच घाईला आलेलं होतं. त्यांची सून विद्या तिथं गरम पाणी करत होती आणि उकळत्या पाण्याजवळ तिच्या शेजारीच तिचा नवरा किशोर बसला होता. ती किशोरसाठी चहा बनवत असत. त्यांच्याकडे चहाची भांडेही नसतात, त्यामुळे ती कढईमध्ये त्याच्यासाठी चहा बनवत होती. ती किशोरला पाहून म्हणते, किशोर, आज येताना तू डाळ तांदूळ सगळं घेऊन ये. घरामधलं सगळं रेशन संपलेलं आहे. आपल्याला खायला अन्नही नाही आहे शिल्लक. आणि वरून त्या निशूचे नखरे वाढत चालले. त्याला दररोज काही ना काही नवीन खायला हवं असतं. मला तर वैताग आलाय. किशोर हसतोन म्हणतो, अगं विद्या, तू आता हट्ट नाही करणार तर कधी करणार, मोठं झाल्यावरती. नंतर ती त्याच्यासाठी चहा बनवून त्याला देते. कपामध्ये किशोर चहा पिऊ लागतो. चहा पित असताना ती त्याला म्हणते, हो, पण त्या निशूचे नखरे एवढे जास्त झालेत. आता तर बाहेर खेळायला जातो, काही गाड्यावरचं पाहतो आणि खायला मागायला लागतो बघा. आणि नंतर किशोर चहा पिऊ लागतो. यांचं बोलणं चालूच असतं. तेवढ्यात मागून निशू पळत येतो. पळत येता आईला धाप भरत म्हणतो, मम्मी, मी बाहेरून एक गाडा जाताना बघितला. त्यामध्ये ना तिखट, मीठ, टमाटे, कांदा, मिरची घालून तिखट ऑमलेट विकत होता. मला पण खायचं आत्ताच्या आत्ता. अरे निशू, काय बोलतोय? आपल्याकडे साधं खायला घरात डाळ भात नसतो वेळच्या वेळी. काय करणार आपण? कुठून खाणार? तूच सांग. मला नाही माहीत, सगळेजण खातात, मला पण खायचंय. असं बोलताच नंतर किशोर त्याला उचलून घेतो. म्हणतो, बाळा, तुझ्यासाठी मी आज जास्त वेळ काम करतो. तू काही काळजी करू नको. आल्यानंतर मी पूर्ण प्रयत्न करेन तुझ्यासाठी ते तिखट भाज्यांचं ऑमलेट बनवायचं. जमलं तर तो खाली मान हलवतो. थोड्या वेळात किशोर तो फडक्यात बांधलेला डब्बा घेऊन कामाला निघून जातो. शेताकडे जात असताना त्याच्या मनात तेच चित्र पुन्हा डोळ्यासमोर येत असतं. नंतर तो एका झाडापाशी थांबून म्हणतो, मला आज काही करून खूप काम करावं लागेल. माझ्या निशूचं पोट भरायचं आहे, तर मला काम करावंच लागेल. पण जायला आज उशीर झाला असतो. त्यामुळे शेठ त्याला म्हणतो, अरे 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 किशोर शेठ, तुम्ही मालक कसा आला एवढा लवकर? आता मालकाचे हे टोमणे पाहून किशोर म्हणतो, माफ करा मालक, आज जरा उशीर झाला मला. दररोजच आहे तुझं उशीर, नवीन काय तुझ्यासाठी? जा काम कर जा, मूर्ख. किशोर काही न बोलता कामासाठी निघून जातो. त्याचे डोळे भरून आलेले असतात. नंतर तो आवरून टमाटे कापू लागतो. टमाटे कापता कापता त्याच्याकडून कधी कधी चुकून एक टमाटर फक्त पहिल्यांदा खाली पडलेलं होतं. पण तेवढं एक पडलेलं टमाटरच त्याला महागात पडतं, कारण तिकडून शेट येतो आणि त्याला पाहून त्याच्यावर किंचाळतो, अरे मूर्ख माणसा, तुला साधी टमाटे कापता येत नाहीत काय? काय माझ्या शेतातली कामं करणार तू? एक काम कर, हे 50 रुपये घे आज आणि उद्या ये. आज तुझी काय मला अवस्था बरी वाटत नाही. तू जेवण केलं का नाही मला माहीत पण नाही. जा, हे 50 रुपये घे आणि निघून जा. किशोर रडत म्हणतो, मालक असं करू नका. थंडीत मी सकाळपासून काम करतोय. गरिबाच्या पोटावर पाय देऊ नका. अरे जास्त शिकवतो का मला? चल निघ. किशोर तसंच ते 50 रुपये घेऊन रडक्या डोळ्याने घराकडे निघून जातो. जाताना काही सुचत नाही, मग नदी किनारी बसून रडूही लागतो. घरी येताच त्याचा मुलगा निशू त्याच्या जवळ येतो आणि त्याला पाहून रागावतो. म्हणतो, बाप्पा, आज पण तुम्ही काय घेऊन आले नाहीत, आणि रागाने तिथून निघून जातो. किशोर दुःखी होऊन खाटाजवळ बसतो. खाटाजवळ बसताच घरामध्ये थंड वारं सुटत असतं. त्यानंतर त्याच्या जवळ येऊन विद्या बसते. म्हणते, अहो काय झालं, तुम्ही अशी का बसलायत? एवढं काय झालंय? किशोर तिला घडला पूर्ण प्रकार सांगतो की कसं मालकाने पूर्ण दिवस कष्टाने काम करूनही जेव्हा काम झालं, एक टमाटर पडलेलं बघून त्याला एवढं बोलणं ऐकवलं आणि फक्त 50 रुपये दिलेत. ती त्याला धीर देत म्हणते, किशोर, तू आमच्यासाठी एवढं करतोय, हीच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तू त्याची काही काळजी करू नको. नंतर हे दोघंही तिथंच उदास मनाने बसले असतात. हळूहळू रात्र सुरू होते आणि रात्री सगळेच अशा थंडी वाऱ्यात झोपीत जातात. दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते. किशोर लवकर उठून कामाला जायसाठी निघाला असतो. विद्याने त्याच्यासाठी डब्बा पॅक केला असतो. एका जुन्या फडक्यात बांधून भाकरी, तेल आणि मीठ, थोडीशी चटणी, आणि नंतर ती किशोरला ते फडक्यात बांधलेला डब्बा देऊन टाकते. म्हणते, किशोर, आज तरी येताना रेशन घेऊन ये, कारण घरी खरंच काही नाहीये. मी काल कसं तरी भागवलं, आज तर डाळ भातही नाही आपल्याकडे. किशोर म्हणतो, ठीक आहे, मी बघतो काहीतरी, तू काळजी करू नकोस. आणि तो कामाला निघून जाऊ लागतो. तेवढ्यात मागून निशू येतो आणि निशू म्हणतो डोळे चोळत, पाप्पा, आज तरी मला ऑमलेट भेटेल का? तो म्हणतो, हो बाळा, मी पूर्ण प्रयत्न करेन, तू काही काळजी करू नको. किशोर तसंच तिथून कामाला डायरेक्ट निघून जातो. आज तो सकाळी शेतात कुणीही कामाला येण्यापूर्वी कामाला आला असतो.
सकाळी तिथं कोणीही नसतं. तो तसंच म्हणतो, आज खूप काम करेन, मालक माझ्यावर खुशच झाले पाहिजेत. तो टमाटी कापायला सुरू करतो. टमाटी कापताना एकदम एकही टमाटा न पडता सगळी टमाटी भरू लागतो. वांगी कापतो, बटाटे भरतो आणि गोणी उचलून त्या ट्रकजवळ नेऊन ठेवायलाही सुरुवात करतो. बघत बघत त्यानं पूर्ण सकाळ होईपर्यंत कष्टाने अर्ध्याच्या वर काम संपवलं असतं. पण जेव्हा मालक तिकडून येतो, मालकाला हे दिसतं की किशोरने आज सगळं काम लवकर उरकले. त्याचा फायदा उचलण्यासाठी स्वार्थी शेठ त्याला येऊन म्हणतो, अरे वा, ह्यानं काम केलंय. अरे किशोर, तुला कोणी सांगितलं होतं काम करायला? मनाचंच करतो का तू? तुला काम तर जमतंय का? किशोर मान खाली घालतो. मला सकाळी इथं कोणी दिसलं नाही आणि म्हणलं काम होतं, काम करून टाकावं. हे घे 50 रुपये. परत जबरदस्ती आमच्या इथं काम करायला येऊ नको. काही गरज नाही मला तुझी, निघ इथून. असं म्हणताच किशोरचं मन उदास होतं. तो म्हणतो, मालक असं म्हणू नका. सकाळपासून थंडी वाऱ्याचं काम करतोय, धड काही खाल्लं नाही, अनवाणी आलोय. तसंच माझ्याकडे एवढं गरीबाकडे कमी पैसे देऊ नका हो. त्यावरती शेठ पुन्हा त्याच्यावरच ओरडू लागतो, म्हणतो आणि त्याला तिथून धक्का देऊन हाकलून देतो. नंतर तो स्वतःच तिथून निघून जातो. किशोरच्या हातात 50ची नोट असते. किशोर तसंच रडत रडत तो जुना डब्बा घेऊन घराकडे जाण्यासाठी निघतो. रस्त्यात दुःखी होऊन जंगलातल्या एका झाडाखाली जाऊन बसतो, कारण घरी कोणत्या तोंडाने जावं हे त्याला समजत नसतं. तेवढ्यात त्याला एका कोंबडीचा आरवण्याचा आवाज येतो. ती कोंबडी जणू का कुरकुर असं ओरडत असते. किशोर बघायला तरी जावं म्हणतो आणि त्या कोंबडीजवळ निघून जातो. तिथं गेल्यानंतर तो पाहतो तर एक लहानशी कोंबडी थंडीत गोठल्यासारख्या अवस्थेत ओरडत असते. तो तिला उचलून घेतो, म्हणतो, मुन्नी, अगं काय करते इथं तू? थंडीनं गारठून पाक जीव जाईल हिचा. हिला मी घरीच घेऊन जातो, कदाचित जीव तरी वाचेल विचारायचा. नंतर तो त्या कोंबडीला घेऊन घरी निघून जातो. आता घरी येताच सगळेजण विचारू लागतात, अरे किशोर, हे काय घेऊन आलाय तू? ही कोंबडी तिथं रस्त्यात होती, थंडीने गारठत होती, म्हणलं एकाचा जीव वाचवावा. निशू हे पाहून उडी मारतो. आईला म्हणतो, मामी आता ऑमलेट बनवणार, मला ऑमलेट खायचंय. ती म्हणते, हो बाळा, नक्की आज आपण ऑमलेट बनवण्याचा प्रयत्न करूयात. निशू तिथून निघून जातो. आता हे दोघंही एकमेकडे बघतात. आज रात्रीही त्यांच्या घरी डाळ भातच बनलेला असतो आणि सगळ्यांनी डाळ भातच खाल्ला असतो. पण त्यांच्या मनात एक आशेची नवी उमेद असते की त्या कोंबडीमुळे यांना काहीतरी चांगलं खायला मिळेल. दुसऱ्या दिवशी ही सकाळी दारातून तसंच थंड वारं येत असतं. आज सकाळी कमला लवकर उठून चुलीत लाकडं घालत असते. तेवढ्यात तिला दिसतं की आज तिचा मुलगा जरा जास्तच लवकर उठलाय. जी त्याला पाहून म्हणते, अरे किशोर, एवढा लवकर का उठलायचा? आज कामाला जाऊ नको, आज खूपच जास्त थंड आहे, वारं पण खूप जास्त सुटले, मला भीती वाटते. तो काही बोलणार तेवढ्यात त्याचा सासरा तिथं येतो आणि ओरडत म्हणतो, हे काय लावलंय का तू? अगं हा काम नाही करणार तर कोण काम करणार? आपल्या घरी कोण कमवतंय का दुसरं? त्याला अडवू नको. किशोर, जा तू कामाला, कुणाचं काही ऐकू नको. जर माझ्या हातपाय झालं असते तर मीच काम केलं असतं. नंतर कोंबडी येऊन तिथं आरवू लागते. तिला पाहून सगळ्यांना खूप चांगलं वाटतं की कोंबडी आता चांगली झाली. थोड्या वेळाने किशोर डब्बा घेऊन कामासाठी निघून जाऊ लागतो. पण आज तो दुसरीकडे काम शोधायला गेला असतो. खूप शोधल्यानंतरही तो बघतो की लोक आधीच काम शोधण्यासाठी तिथं गर्दी करून उभा आहेत. किशोर जाऊन एकाला विचारतो, अरे काम मिळेल का रे मला आज? तो म्हणतो, अरे भाई, आम्हालाच काम मिळत नाही, आम्ही किती वेळ व्हायला बसलोय. किशोर उदास मनाने घराकडे निघून जातो. त्याला वाटतं की आता घरी जाऊन मी काय तोंड दाखवू. पण घरी जाताच त्याला दुसरं दृष्ट दिसतं. ते म्हणजे घराकडे सगळं घर तुटून सगळे घराच्या बाहेर उभे आहेत. त्याच्या बाबांनी डोक्यावर हात लावलेला आहे आणि त्याची बायको शेजारी एक कोंबडी घेऊन उभा आहे. त्याचे वडील म्हणजेच राजेश देवाला दोष देत म्हणतात, देवा, गरिबाच्याच नशिबात का रे? किशोर तिथं जवळ येतो आणि त्यांना विचारतो, अगं विद्या, काय झालं हे? तुम्ही सगळे बाहेर का आहात? विद्या त्याला घडला पूर्ण प्रकार सांगते की कसं वादळ आलं आणि त्यांची झोपडी उडून तुटून पडली. किशोरला ऐकताच खूप दुःख होतं. म्हणतो, आता आपण काय करणार? राहायला तर आपलं दुसरं घर काय, शेत पण नाहीये. सगळे उदास असतात. तेवढ्यात कमला डेअरिंग करते आणि म्हणते, गावाच्या कोपऱ्यामध्ये एक रिकामी जागा आहे, तिथं कोणी राहत नाही, एक पडाक झोपडी आहे, आपण तिथं जाऊन राहूयात. कमीत कमी आपल्या डोक्यावर छत्तर असेल. डोक्यावर छप्पर नाही, काय नाही, असं थंडीत किती वेळ थांबणार आहे आपण? चला, आपण सगळेजण निघून जाऊया. नंतर गाठोडे घेऊन हे पूर्ण कुटुंब जंगलातून जाऊ लागतं. अंधारातून तसंच चालत चालत ते त्या झोपडीच्या जवळ पोहोचायचा प्रयत्न करत असतं. निशूचे पाय दुखत असतात, आजोबांचेही हातपाय थकलेले असतात, तरीही ते न थांबता त्या झोपडीच्या जवळ जातात. झोपडी पडाक जरी असली तरी त्यामध्ये ऊब मात्र नक्कीच असेल, असं म्हणत त्यांना ती झोपडी दिसते. सगळेजण त्या झोपडीच्या दिशेने आतमध्ये निघून जाऊ लागतात आणि जेव्हा त्या झोपडीच्या आतमध्ये पोहोचतात,
आत पाहतात की झोपडीमध्ये अजिबात थंड नाही आहे आणि एकदम उबदार वातावरण आहे. हे पाहून कमला म्हणते, चला आपल्या डोक्यावर छप्पर तर झालं, हे सगळं साफ करूया, इथल्या जाळ्या वगैरे, आणि आपण इथंच राहूया काही दिवस. सगळेजण तसेच झोपे जातात. किशोरला मात्र डोळा लागत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यात आधी विद्या उठलेली असते. घरात उजेड येताच ती बाहेर जाऊन शेतात फिरू लागते. पाहते की त्या पडाक जमिनीमध्ये काही रोपही उगवलेत. ती म्हणते, अरे बापरे, मी जर इथं शेती केली तर किती मस्त होईल. तेवढ्यात तिचा सासरा तिथे येऊन म्हणतो, काय झालं सुनबाई, सकाळी सकाळी काय विचार करतेस, काय डोक्यात आहे का काय तुझ्या. त्यावरती त्यांना सांगते की मी काय म्हणते, इथं जर आपण शेती केली तर ही जमीन मला थोडंसं सेंद्रिय खत घातलं तर नीट होईल असं वाटतंय, पण फक्त बिया नाही आहेत माझ्याकडे, नाहीतर बाकी सगळं मी केलं असतं. आता हे ऐकताच तिचा सासरा तिला म्हणतो, एवढीच गोष्ट का, थांब, माझ्या मित्राचं बियाचं दुकान आहे, त्याच्याकडून थोड्या बिया तर नक्कीच उधार आणू शकतो मी, आपण काहीतरी करूया, तू थांब. आणि थोड्याच वेळात तो बिया घेऊन येतो. विद्यानंतर तिथं शेतीचं खाणकाम सुरू करते. बिया पुरू लागते, थोडं मोठं मिळालेलं खतही टाकू लागते. बघता बघता तिथं टमाट्याची, कांद्याची, बटाट्याची सगळ्याची झाडं उगवू लागतात. बघता बघता त्यांचं शेत पूर्ण हिरवं झालं असतं. मिरचीची झाडं, गोबी, टमाटे सगळे उगवले असतात. एक दिवशी शेतात काम करत असताना तिकडून तिचा मुलगा निशी येतो आणि म्हणतो, मामी आता तर आपल्याकडे सगळंच आहे, आता तू बनव ना ऑमलेट माझ्यासाठी. आणि कोंबडीही येऊन तिथं आरवू लागते. विद्या म्हणते, ठीक आहे, आज ऑमलेट बनवते सगळ्यांसाठी, ते पण तुझ्या आवडत्या भाज्यांचं, काही काळजी करू नको. नंतर ती कांदा कापते, टमाटर कापते आणि त्या चुलीवरती ऑमलेट बनवायला सुरुवात करते. चुलीच्या धुरात ते ऑमलेट एकदम मस्त तिखट असं बनत असतं. सगळेजण तिचं कौतुकी करू लागतात. बघता बघता पूर्ण कुटुंब बसतं आणि ते बनवलेलं टेस्टी ऑमलेट खाऊ लागतं. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा.